नमस्कार, सुजिता कोरे या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी। साधी सोपी अशी भेंडीची भाजी जी पटकन तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते। मी इथे भेंडी स्वच्छ धुवून बारीक सुरीच्या साहाय्याने कट करून घेतलेली आहे। ती रात्रभर फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवलेली, कारण भेंडी ही चिकट होऊ नये यासाठी। लसूण 10 ते 12 पाकळ्या, किसलेले ओले खोबरे, एक मोठा टमाटर बारीक कट करून घेतलेला, फोडणीसाठी 1 चमच मोहरी, 1 चमच जिरे, 1 चमच हळद, 1 चमच लाल तिखट, मी तर कोल्हापूर चटणी घेतलेली आहे, 1 चमच धनिया पूड, अद्रक, 2 चमच शेंगदाण्याचे कूट, चवीपुरते मीठ, मी ते 1 बारीक मिरची घेतलेली आहे, कसुरी मेथी 1 चमच, थोडासा गूळ, चिंच। मी ते कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। त्यामध्ये थोडेसे तेल घालून भेंडी घालून घेतलेली आहे। भेंडीला हे थोडे भाजून घ्यायचे, त्याचा चिकटपणा जाण्यासाठी। भेंडी आपली भाजून झालेली आहे, ती आपण काढून घेतलेली आहे। मी तीच कढई यूज केलेली आहे। त्यामध्ये 2 चमच तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये 1 चमच मोहरी तडतडल्यावरती 1 चमच जिरे, त्यामध्ये थोडासा हिंग, आलं, लसूण, खोबरे आणि मिरची याची पेस्ट घालून घेतलेली आहे। 1 टमाटर बारीक चिरलेला घालून परतून घेतलेला आहे। टमाटा हा पूर्ण मॅश होऊ द्यायचा। टमाटर मॅश झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमच हळद घालून झाल्यावरती त्यामध्ये 1 चमच लाल तिखट घालून झाल्यावरती त्यामध्ये कांदा लसूण मसाला 1 चमच, धनिया पावडर 1 चमच घालून हे मिक्स करून घेतलेले आहे। मसाले करपू नये यासाठी थोडेसे पाणी घालून हे पुन्हा परतून घेतलेले आहे। त्याच फोडणीमध्ये मी चिंच आणि गूळही घालून घेणार आहे। ती मिक्स करून घेतल्यावरती त्यामध्ये आपण भाजून घेतलेली भेंडी घालून घेतलेली आहे आणि ती परतून घेतलेली आहे। त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून हे पुन्हा परतून घेतलेले आहे। भेंडीलाही थोडं झाकून 5 ते 10 मिनिटं शिजू द्यायचे। तुम्ही बघू शकता इथे भेंडी 5 ते 10 मिनिटं शिजून झालेली आहे। ती पुन्हा मिक्स करून घेतलेली आहे। त्यामध्ये मी ते भाजी शिजल्यानंतर चण्याचे कूट घातलेले आहे 2 चम्मच, कारण त्याचा क्रिस्प छान लागतो यासाठी। कूट घालून झाल्यावरती ते मिक्स करून घेतलेली आहे। मिक्स झाल्यावरती त्यामध्ये मी कसुरी मेथी वरून घातलेली आहे। कसुरी मेथी घालून झाल्यावरती आपण गॅस बंद केलेला आहे। तयार आहे आपली भेंडीची भाजी। ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा मुलांच्या डब्याबरोबर किंवा ऑफिसच्या डब्यासाठी देऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।